पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये मध्यरात्री गोळीबार झालाय। गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गोळीबार झालेला आहे। आरोपी बिबेवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे। पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसर आणि या ठिकाणी मध्यरात्री गोळीबार झालेला आहे। कारचा धक्का लागला आणि या कारणावरून वाद झाला आणि त्यातूनच गोळीबार झाल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? ही काल मध्यरात्रीचा सगळा प्रकार आहे। पुण्यातील अप्पर इंदिरानगर या परिसरातून हे जे दोन आरोपी आहेत, डोलारे आणि त्याचा जो इतर सहकारी गणेश फाळके, हे दोघंही जात होते आणि त्याच दरम्यान एका कारचा धक्का या दोघांच्या गाडीला लागला होता आणि या सगळ्या कारणातून या दोघांनी हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। या दोन्ही आरोपींना जे बिबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या गुन्ह्याचा तपास सध्या बिबेवाडी पोलीस करत आहेत। परंतु आपण पाहिले की अगदी किरकोळ घटनेमुळे हवेमध्ये फायरिंग केल्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये घबराट पसरलेली आहे। लागून निश्चित या सगळ्या प्रकरणी कोणाला ताब्यात घेण्यात आलंय का चंद्रशेखर? यातील जे दोन्ही आरोपी आहेत, गणेश फाळके आणि देवा डोलारे, या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावरती 307 अर्थात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे आणि खरं तर या दोन्ही आरोपींचा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा तपास सुद्धा पोलीस करत आहेत। खरं तर या सगळ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भयभीत नागरिक झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं सुसंस्कृत पुण्यामध्ये फायरिंगच्या घटना आहेत ज्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। लागवी निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।